नमस्कार, मी रवी सोनार MS न्यूजच्या माध्यमातून आज आपण पंढरपूर जवळ असलेल्या गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिराची माहिती घेणार आहोत। आपल्या विठ्ठलापुढे गरुड, हे कृष्णापुढे नारद, हे कृष्णाचा आवडता भक्त नारद आहे। हे ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी, हे विठ्ठलापुढे गरुड आणि कृष्णापुढे नारद आहे। आणि नारदाही आवडता भक्त कृष्णाचा। हे कृष्णाला म्हणला, तुला एवढ्या मोठ्या बायका आहेत, त्यातली मला एक बायको दे तुझी। कृष्ण म्हणला, मी कुठे नाही म्हणलो, मी नशील तिथले घेऊन जा। मग बघील तिकडे कृष्ण आहेच। मग नारदाला कृष्णाला सराप दिला, नारदाची नारी केली, तिला 60 पोरं झाली। हे अगदी नारदाचं मंदिर, हे गोपाळपूरला फक्त इथंच मंदिर आहे। हा संत जनाबाईचा संसार। संत जनाबाई नामदेवांची दासी होती, तिला भक्तीचा ओघ होता, भक्तीची आवड होती, म्हणून ती या ठिकाणी आधी उचलून तिला हेवा करायला तिरस्कार झाली म्हणून। तर या ठिकाणी हा संत जनाबाईचा संसार। या 5 उचलणे, ती शेणाची पाठी, चूल, काठवट, गवऱ्या, भाकरी असे या ठिकाणी हा संत जनाबाईचा संसार आहे। ही प्राचीन संस्कृती आपल्याकडे ठेवलेली आहे इतिहासासाठी। ते संत जनाबाई जीव लागले। या ठिकाणी संत जनाबाईचं जेवण खाल्लं देवानी। हे छायाचित्र इथं आहे। या ठिकाणी संत जनाबाईचं जाता आहे, त्या जात्यावर भाविक भक्त आनंदाने जळतात आणि जनाबाईचं स्मरण करतात। पांडुरंग या ठिकाणी जनाबाईशी जळू लागलेली ही महान पवित्र पुण्याची जागा आहे। या जागेची महिमा आणि गोकुळ उतारले रामा। या ठिकाणी असं चित्र आहे की जनाबाईला पांडुरंग नाव घालते। जी कामं पुढच्या बायकाची कामं कधी येत नाहीत, अशी कामं पांडुरंग करू लागले, ते हे ठिकाण आहे। इकडे जळू लागले, इकडे शेणी वेचू लागले, या ठिकाणी इकडे नाव घालू लागले। असा हा जनाबाईचा इतिहास आहे। ज्याला मुलगा नाही तिथला प्रसाद निघतो, मुलगा झाल्यावर पेढी आणते, फळ आणते, चांदी आणते, लाकडाला कागदा घालते। वडा पाणकुला वडाचा वडा मथुरेमध्ये अवतार धरला, कृष्ण देवकीच्या गर्भाशी आला, ओढून मेल्या बंद सोडिवला,
चरणाच्या प्रतापे मार्ग दाविला तुम्हाला दूर. पाया पडा. हे रुक्मिणीची आई शुद्धमती आणि मधले वडील भिम्मक राजे विठ्ठलाचे सासरे. राजा भिम्मक हे भीमाशंकराचा अवतार. राजा भीमाशंकर अवतार म्हणून हे शिवलिंग या ठिकाणी आची पांडवाने अभिषेक केलेले हे ठिकाण. हे रुक्मिणी या ठिकाणी रुसून बसली. त्यांना आई वडिलांनी भेट या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी रुक्मिणीचं माहेर असं म्हणलं जातं. रुक्मिणी या ठिकाणी रुसून बसली. आई वडिलांनी भेट दिल्यानंतर राजा भीम्मक हे भीमाशंकराचा अवतार. त्यांना दुसऱ्या नावानं ओळखलं जातं म्हणजे जनक राजा म्हणतात. जनक राजा म्हणजे सर्व आपलं जे राज्य होते त्याने जनतेला दान दिलं आणि आपल्या मुलीपाशी आणि जावयाच्या पाशी येऊन रुक्मिणी पाशी देव बसले. राजा भीमाशंकरा अवतारे. या डाव्या बाजूला पत्नी शुद्धमती आहे, त्या बाजूला उजव्या बाजूला कन्या रुक्मिणी आणि मध्ये स्वतः राजा भीम्मक बसले. त्या ठिकाणी यात्रा म्हणजे रुक्मिणीचं माहेरघर. देवाचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर कृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर रुक्मिणीचं राहील म्हणून या ठिकाणी रुक्मिणीचं दर्शन या ठिकाणी उत्तर दिशेला या दरवाजानं आल्यानंतर पूर्वेला हे उत्तर दिशेला हे मंदिर आणि पूर्वेला आल्यानंतर कृष्णाचं दर्शन अशा ठिकाणी इथं व्याख्यायिका आहे आणि इथं यात्रा पूर्ण होते. आणि ह्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम या संतांनी वारी पोचवून विसावा घेतलेलं हे ठिकाण म्हणून हे 2 कट्टे आहेत पुढं. हे राजा भीम्मकचं मंदिर पुरातन मंदिर आहे. हे शिवकालीन मंदिर. यात्रा इथं आपली पूर्ण होते. सर्व साधू संत भक्तिभावाने गुणे गोविंदाने रुक्मिणी मातेची ओटी भरतात. ओटी भरल्यानंतर त्यांना जो आनंद मिळतो तो गगनात मात नाही त्यांच्या. आता हे आपल्याला दिसत नाही पण हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते या ठिकाणी रुक्मिणीची भेट झाल्यानंतर. या ठिकाणी भीमकराजे कोंढण्यापूर्ण आले. पूर्वी वाहन नव्हतं. वाहन म्हणजे नंदी होता. नंदी घेतला. नंदीवर बसून 2 नंदी आहेत. एका नंदीवर भीमकराजे बसले, दुसऱ्या नंदीवर शुद्धमती बसली भीमकराजाची पत्नी. ही दोघं या ठिकाणी आले आणि भीमकराजाची समजूत काढायचं ठरवलं. कारण काय झालं की भीमकराजे ही जरा थोडं भक्ताच्या अधीन गेली होती. पण त्याला सांगितलं हवं असं करू नका तुम्ही, तर तुम्ही भक्ताच्या अधीन जावा पण आपली जी धर्मपत्नी आहे त्या धर्मपत्नीला धरून जावा. म्हणून त्या भीमकराजाला समज दिली. भीमकराजाने रुक्मिणीसाठी ते महान पवित्र पुण्याचे ठिकाण आहे. या जागेची महिमा आणि गोकुळ उतारले रामा. हे श्री क्षेत्र गोपाळपूर या ठिकाणी गोपाळपुराचे एक प्राचीन मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाला ब्रह्मा विष्णू महेश्वराच्या आदेशानुसार त्यांनी पांडुरंगाला अवतार दिला. तर या ठिकाणी पांडुरंगाने गोपाळपुराची मूर्ती एक आहे. इथले जे श्रीकृष्ण आहे एका पायावर उभे आहे त्याला देहुडाचरण म्हणतात. हे जे आहे हे देहुडाचरण आहे. देहुडाचरणी हातामध्ये मुरली आहे श्रीकृष्ण आणि खाली पांडुरंगाचा तळनिमा अवतार आहे. तर या ठिकाणी या भगवंत गोपाळकृष्णाचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पूर्ण होत नाही. म्हणून सर्व भक्तजण आपल्या दिंड्या पालख्यासह साधूसंत या ठिकाणी येतात. भगवान गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन आपली वारीची सांगता करतात, पूर्ण करतात. ते महान पवित्र ठिकाण. या जागेची महिमा आणि गोकुळ उतारले रामा. ठीक आहे. एक राधिका गोपिका दोन्ही बाजू 2 गाई त्याची सोबती गोपाळकृष्णाचे श्रीकृष्णाचे बासरी हा वाजवण्याचं सैन्य याचं जनावरं ही गाई गुरं.
दोन्ही दो चरणी कोण आहेत? राही रुक्मिणी. दोन बाजूला कोण? राही रुक्मिणी आहेत ना? हा राही रुक्मिणी बाजूला. ही देवळा चरण दाखवले तुम्हाला. हातामध्ये मुरली आहे आणि ह्या भगवंताचे डोळे झाकलेले आहेत. पांढरगे डोळे उघडे आहेत. हे जे झाकलेले डोळे आहेत हा काय करतो की इथे येणारा भक्ताला जाणतो. भक्ताला जातो म्हणजे त्याची काही इच्छा आहे. भक्त जो देवासाठी येतो त्याची इच्छा आहे तो भगवंत जाणतो, ते पूर्ण करतो. हे फलप्राप्तीचं ठिकाण गोपालकाला होतो. या ठिकाणी दही अंडी आहे. इथं प्रत्येक आषाढी कार्तिकीच्या पौर्णिमेला आज तागायत सर्व साधू संत आपल्या भक्तगणाचं या ठिकाणी येतात. गोपालकाला करतात, भजन कीर्तन करतात, गोपाळाची एकरूप होतात आणि आपली वारी आता संपवतात. ते महान पवित्र ठिकाण ही एकलाही त्रिभुवनात नाही. हा प्रसाद जो आहे हा दही अंडीचा गोपालकालाचा प्रसाद आहे. हा प्रसाद सर्व भक्तांना वाटला जातो. याला फार पुण्याचं महत्त्वाचं हे आहे. हा प्रसाद ही एक लाही त्रिभुवनात नाही. स्वर्ग पृथ्वी पाताळात जर बघितलं ही लाही मिळत नाही, फक्त या गोपाळपूर ठिकाणी मिळते. लाहीच्या प्रसादाने गोपालकाल्यानं आपली वारी यात्रेची सांगता होते. ते महान पवित्र पुण्याचं ठिकाण आहे. गोपालकाला गोड झाला, गोपालाने गोड केला. पांडुरंग पांढरा. कुठलं गाव? मुंबई. मुंबई. चला आतमध्ये आहे. आतमध्ये जाऊ शकतो. आतमध्ये जाऊ शकता.